राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत शिक्षकांसाठी दर्जेदार राज्यस्तरीय शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 मध्ये आयोजित करण्यात आली। त्यात नंदुरबार जिल्ह्यातील 6 तालुक्यांनी सक्रिय भाग घेतला। त्या शिक्षकांना आज 26 जून 2025 रोजी जिल्हाधिकारी नियोजन भवन नंदुरबार येथे बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला। त्यात रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पवार साहेब, शिक्षणाधिकारी श्री भानुदास रोकडे साहेब, उपशिक्षणाधिकारी श्री पठाण साहेब, डायट प्राचार्य डॉक्टर राजेंद्र महाजन साहेब, डॉक्टर वनमाला पवार मॅडम, नवापूर गटशिक्षणाधिकारी श्री चौरे साहेब, तळोदा गटशिक्षणाधिकारी श्री धनगर साहेब व व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत विजेते 300 शिक्षक उपस्थित होते। अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम यशस्वी झाला। या प्रसंगी शिक्षणाधिकारी प्राथमिक नंदुरबार श्री भानुदास रोकडे साहेबांनी उपस्थित व्हिडिओ निर्मिती विजेत्या शिक्षकांना मार्गदर्शन केले। मित्रांनो, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए। मेरे सीने में ना सही तेरे सीने में सही, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए। ही आग म्हणजे काय, आपल्याला कोणाची घर पेटवायची, ही आग म्हणजे काय तर आपला केंद्रबिंदू आहे विद्यार्थी। प्रशासन म्हणून आम्ही असो, प्रशासन म्हणून शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक योजना कार्यालय असेल, डायट कार्यालय असेल, हे प्रशासनाचे घटक आहेत। आणि अकॅडमिक विंग म्हणून तुम्ही शिक्षक लोक आहोत, शिक्षक आहेत। आणि हे दोघच रथाची चाकं जर एकत्र चालली तरच आपला जो अर्जुन आहे, जो रथावर बसलेला म्हणजे आपला विद्यार्थी, ज्याच्यासाठी तुम्हाला आम्हाला नेमलेला आहे, तेव्हा तो पोपटाचा डोळा व्यवस्थित फोडू शकेल किंवा त्याचा नियम व्यवस्थित धरू शकेल। म्हणून पहिली गोष्ट आजच्या कार्यक्रमात मी हेच क्लिअर करू इच्छितो माननीय पवार साहेबांच्या समोर की आपल्या सगळ्यांचं ध्येय एकच आहे। आपल्यातले मतभेद विसरून, आपल्यातले अहंकार, आपल्यातला काय म्हणतात अहम विसरून आपल्याला कोणासाठी कार्य करायचं आहे तर फक्त आपला जो विद्यार्थी घटक आहे त्याच्यासाठी कार्य करायचे। मित्रांनो, today's age is known as the age of science. 21st century is known as age of science and technology. आता खडू फडा मोहीम जी पूर्वी चालायची, खडू फडा एवढ्यावर शिकवून आता चालत नाही। आपल्याला स्वतःला अपडेट झालं पाहिजे। म्हणजे शिक्षकांनी सुद्धा, मी तर या मताचा आहे की प्रत्येक शिक्षकाने की निदान 5 वर्षात आपली एखादी डिग्री वाढवली पाहिजे। प्रत्येक शिक्षकाने वाचन केलं पाहिजे, महिन्यातनं एकदा तरी पुस्तक वाचलं पाहिजे। किंवा टेक्निकली आता सगळं आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित पुढचे सगळे विद्यार्थ्यांना आपल्याला टेक्निकली सगळं नॉलेज द्यायचंय। टेक्निकली आपण साऊंड झालो पाहिजे। कारण कसं आहे, मी नेहमी माझ्या बोलण्यात पूर्वीही बोललो असेल, तुम्हाला आठवत असेल की आपला शिक्षक म्हणून किंवा प्रशासनातील अधिकारी म्हणून आपला संबंध हा जिवंत घटकाशी येतो, विद्यार्थ्याशी येतो। एखादा इंजिनियर असेल, त्याने एखादा घर बांधलं, एखादा पूल बांधला, तो पूल जर पडला तर समाजाचं आर्थिक नुकसान होतं आणि ते भरून काढता येतं। परंतु तुम्ही आम्ही जर आचरणाने, बोलण्याने, विचाराने, आचरणाने जर कमी पडलो आणि एखादा विद्यार्थ्याचा जर मार्ग चुकला तर हे पिढ्यानपिढ्या न घडून येणारं, असं न भरून येणारं असं हे नुकसान आहे। साने गुरुजी नेहमी म्हणायचे की एखाद्या देशाची प्रगती किती हे जर तुम्हाला ठरवायचं असेल तर त्या देशातील शिक्षकांशी मला चर्चा करू द्या, त्या शिक्षकांचे विचार आचरण मला बघू द्या, त्यावरनं मी सांगेल की तो देश किती प्रगतिशील आहे। महात्मा फुले म्हणायचे, एज्युकेशन इज द ओनली वे टू डेव्हलप द ह्युमन बीइंग। आणि आपला संबंध हा फक्त विद्यार्थी या घटकाशी आहे आणि त्यासाठीच आपल्याला कार्यरत करायचं जे
त्यानंतर अक्कलकुवा तालुका. ज्यांची स्वाक्षरी बाकी आहे ज्यांनी बक्षीस घेतलं. स्वाक्षरीचं विषय सहाय्य स्वाक्षरीचं विषय सहाय्य स्वाक्षरी यानंतर आता जोरदार टाळ्या होत्या. जिल्ह्यात प्रशिक्षणाचा अनुभव ज्यांनी घेतला असेल या मितभाषी व्यक्तिमत्वाचा आपण प्रत्येकाने नक्कीच अनुभव घेतलेला असेल आणि असं हे मितभाषी व्यक्तिमत्व आपल्याला